जय हिंद मित्रांनो, आपण एक आज खतरनाक प्रश्न घेऊन आलेलो आहोत सरासरीचा. तर बघा, यश व गणेश यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे. गणेश व पूर्वा यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. जर पूर्वा व यश यांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असेल तर पूर्वाचे वय किती वर्ष असेल? बघा, यश व गणेश यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज किती येईल? 13. दोघांच्या वयाची सरासरी असल्यामुळे 13ला 2 ने गुणल्यानंतर 26 येईल. तसंच गणेश व पूर्वा यांच्या वयाची सरासरी किती आहे? 20 वर्षे. दोघांच्या वयाची सरासरी असल्यामुळे 20ला 2 ने गुणल्यानंतर त्यांच्या वयाची बेरीज जी आहे 40 वर्ष येईल. व पूर्वा व यश यांच्या वयाची बेरीज जी आहे ती 36 वर्ष आहे. किती आहे? 36 वर्ष. 36 वर्ष आहे. मग आता इथं आपल्याला काय करायचंय? पूर्वाचे वय किती विचारलेलं आहे. मग आपण आता काय करूयात बघा. गणेश व पूर्वा, पूर्वा व यश या जागी 2 जागी पूर्वाचं वय आलेलं आहे. पर्यावरण कसं सोडवायचं ते बघूयात. तर गणेश प्लस पूर्वा प्लस यश यांच्या वयाची बेरीज किती आहे? आता बघा, 40 वर्ष आणि 36 वर्ष. गणेश व पूर्वा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष अधिक पूर्वा व यश यांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. मग 40 आणि 36 किती येतील? 76 वर्ष. 2 जागी आता पर्यावरण कशा पद्धतीने सोडवायचं बघा. ह्या दोन्ही जागी 2 जागी पूर्वाचं वय आहे. मग ज्यावेळेस आपण पूर्वाचं वय 2दा वजा करू त्यावेळेस आपल्याला गणेशचं वय व यशचं वय या दोघांच्या वयाची बेरीज मिळाली पाहिजे, म्हणजे 26 मिळाली पाहिजे. मग आता पर्याय पहिला जर घेतला आपण, याचं 13 आहे, 13 दोन्ही 26. आता 2दा का करत आहे? 13ला 2 ने का गुणत आहे? कारण पूर्वाचं वय जे आहे ते 2 वेळेस येत आहे म्हणून. मग 13ला 2 ने गुणल्यानंतर 26 येईल. 13 अधिक 13 26 होईल. या 76 मधून जर 26 आपण वजा केले तर काय येतील? 6 वजा 6 0 येईल आणि 7 मधून 2 जर गेले तर 50 येईल. 50. मग गणेश व यश या दोघांचंच वय राहत आहे ना इथं. पूर्वाचं वय 2दा पूर्वाचं वय आहे. पूर्वाचं वय काढून टाकल्यानंतर यश व गणेश या दोघांच्या वयाची बेरीज राहायला पाहिजे किती? 26. पण राहत आहे का? नाही. तसंच आता 18 दोन्ही 36. 18 अधिक 18 2दा पूर्वाचं वय असल्यामुळे 18 अधिक 18 किती होतील? 36. तर 76 मधून परत 36 जर वजा केले तर किती राहतील आपले? 40 राहतील. हेही पर्याय नाही. बघा इथं बेरीज किती यायला हवी? 26 नाही. म्हणजे पर्याय क्रमांक दुसराही आपलं चुकीचं आहे, पहिलाही चुकीचं आहे. 20 केलं. 20 अधिक 20 जर केलं आपण, 40 जर 76 मधून जर काढले तर राहतील 36. 76 मधून जर 40 काढले तर राहतील 36. तर 36 आहे का? इथं नाही. म्हणून पर्याय क्रमांक तिसराही चुकीचा आहे. आता पूर्वाचं वय जर आपण 25 धरलं तर 76 वजा 50 करावं लागेल. 50 का? बघा ना, पूर्वाचं वय इथं 25 आहे आणि इथं पण तितकंच असल्यामुळे 25 येईल. मग 25 अधिक 25 50. तर 76 मधून ज्यावेळेस आपण 50 वजा करू तर येणार उत्तर आपलं काय आहे? 26. म्हणजे गणेश व यश किंवा यश व गणेश या दोघांच्या वयाची बेरीज राहत आहे इथं. पूर्वाचं वय आपण 2 वेळेस पूर्वाचं वय आलेलं आहे. त्या 2 वेळेस पूर्वाचं वय काढून टाकल्यानंतर यश व गणेश यांच्या वयाची बेरीज राहायला हवी. तर त्यांच्या वयाची बेरीज 26 आहे. तर इथं आपलं पर्याय ज्यावेळेस आपण 25 मधून 25 वजा करू किंवा 25 अधिक 25 ज्यावेळेस आपण याचं पूर्वाचं वय जे आहे 25 वर्ष गृहीत धरत आहोत त्यावेळेस 25 अधिक 25 होत आहे म्हणजे 50 होत आहे. 50 वजा केल्यानंतर 26 यायले म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज यश व गणेश यांच्या वयाची बेरीज आपल्याला मिळत आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते उत्तर बरोबर आहे.